नमस्कार शेतकरी बंधूंनो, पी एम किसान योजनेच्या बाबतीत एक सर्वात मोठा अपडेट आलेला आहे. एक नोटीस आलेली आहे. त्या नोटीसनुसार काही शेतकरी जे आहेत ते या योजनेतून वगळण्यात येणार आहेत. म्हणजे त्यांना 2006 जो हप्ता आहे तो यानंतर येणार नाही आहे. तर ते कुठली कुठली नोटीस आहे ते आपण या व्हिडिओमार्फत बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2025 रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा जो 20वा हप्ता आहे तो वितरित केला आहे. खरं तर अपेक्षा बिहारमधून होती, पण त्यांनी उत्तर प्रदेशच्या वाराणसी इथून तो हप्ता वितरित केला आहे. तर त्या नोटीस संदर्भात जे काही शेतकरी वगळण्यात येणार आहेत ते का वगळण्यात येणार आहेत त्याचं जे कारण आहे ते आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील आणि ते चेक करायचे असतील तर त्याचं स्टेटससुद्धा तुम्ही चेक करू शकता. ते पण या व्हिडिओमार्फत आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही जर पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात वरतीच दिसेल की पंतप्रधानांनी 2 ऑक्टोबर 2025 रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा जो आहे 20वा हप्ता जारी केलेला आहे. एक त्यांनी छोटीशी एक सूचना दिलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी ज्यांना त्यांचे डॉक्युमेंट झालेले आहेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना सुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी ती सूचना आहे. पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांना KYC जे करणं आहे ते अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तुम्ही OTP आधारित KYC करू शकता. त्यासाठी तुम्हाला पी एम किसान पोर्टलवर जो आहे त्यावर जाऊन तुम्हाला KYC करावी लागेल, किंवा तुम्ही जवळच्या CSC केंद्रात जाऊन तुमची बायोमेट्रिक आधारित KYC सुद्धा करू शकता. जर तुमची KYC झालेली नसेल तरीसुद्धा तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत, हे लक्षात घ्या. तुमच्या KYCमुळे तुमचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. महत्त्वाची जी सूचना होती की ज्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले त्यांच्यासाठी ही सूचना आहे. बघा, महत्त्वाची सूचना: विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निष्कर्षात येऊ शकतात. यामध्ये उदाहरणार्थ त्यांनी दिलेले बघा कोणते कोणते शेतकरी असतील जे या निष्कर्षात येऊ शकतात आणि त्यांना या योजनेतून वगळण्यात येऊ शकतं. पहिला मुद्दा असा आहे: 1/2/2019 म्हणजे 1 फेब्रुवारी 2019 नंतर जर तुम्ही शेती घेतलेली असेल, तुमच्या नावी शेती केलेली असेल, असे जे शेतकरी असतील त्यांना यापुढे 2000चा जो हप्ता येतोय तो येणार नाही आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा दिलेला आहे: ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे, उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही जर लाभ घेत असतील तर यातून दोघांपैकी एकाला कोणाला तरी वगळण्यात येणार आहे. प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी, म्हणजे तुमच्या घरातील जर एकापेक्षा जास्त सदस्य जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातून ते सदस्य वगळण्यात येणार आहेत. फक्त एकालाच कुणाला तरी याचा लाभ घेण्याची मुभा ही केंद्र सरकारने दिली आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पी एम किसान वेबसाईट मोबाईल ॲपद्वारे नो युअर स्टेटस किंवा किसान मित्र चॅटबॉक्सवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमचे पैसे आले नाहीत हे चेक करायचं असेल तर तुम्हाला तेही चेक करता येऊ शकतं. तुमची KYC झालेली आहे की नाही तेही चेक करता येतं. ते कसं चेक करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे मला कळवा. अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.